सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट, ग्रॅव्हिटेशन. आणि ग्रॅव्हिटेशन मध्ये बघायला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याच्यापूर्वीचा जो व्हिडिओ होता तो हाय टाइड्स आणि लो टाइड्स होता. आता जो बघायलो तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघायला पॉइंट मध्ये. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये सुरुवातीला एक ऍक्टिव्हिटी बघूत. एक स्टोन घेतला मी हा आणि हा स्टोन थ्रो केला, वरच्या दिशेने फेकला गेला. आता हा वरच्या दिशेने जेव्हा फेकला गेला स्टोन, तर स्टोन आपल्याला सुरुवातीला माहिती आहे याची व्हेलॉसिटी सुरुवातीला जास्त राहील आणि जसजसा स्टोन वरती जाईल तसतस त्याची व्हेलॉसिटी कमी होते. आता असं आपण समजूत की हा स्टोन इथपर्यंत गेलेला आहे आणि इथून नंतर खाली येत आहे, तर मग या पॉइंटला याची व्हेलॉसिटी किती राहील, तर या पॉइंटला याची व्हेलॉसिटी किती राहणार, तर याची व्हेलॉसिटी 0 राहत असते. या पॉइंटला याची व्हेलॉसिटी किती राहते, तर 0 असते. आणि हा स्टोन जसं जसं खालतून वरती जाते तसे याची व्हेलॉसिटी वाढते का कमी होते, तर याची व्हेलॉसिटी कमी होत जाते. आणि किती उंचीवर जाणं हे कुणावर डिपेंड असते, याची सुरुवातीची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे, इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे या इनिशियल व्हेलॉसिटीवर डिपेंड असते. म्हणजे आपण एक गोष्ट सांगू शकतो की काही इथं बुक मध्ये आपल्या काही विचारण्यात आलेल्या एक गोष्टी त्या आपण क्लिअर करून घेऊ. तर व्हेलॉसिटी ऑफ स्टोन कॉन्स्टंट और चेंज विथ टाइम. सुरुवातीला विचारलं जी वरती फेकलेला आहे स्टोन, या स्टोनची व्हेलॉसिटी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स या पॉइंट मध्ये आहे. आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स या पॉइंट मध्ये आहे आणि या पॉइंट मध्ये ज्यावेळेस आपण आहे त्यावेळेस आपण बघायलो velocity of stone constant or change with time. velocity of stone constant or change with time म्हणजे जो हा स्टोन फेकला आहे याची वेलोसिटी सारखी असते का चेंज होते. आपण इथे सांगू शकतो की याची वेलोसिटी नक्कीच काय होणार, तर चेंज होणार. आणि चेंज होणार विथ टाइम. जसं टाइम जास्त तसं वेलोसिटी याची कमी होणार. सुरुवातीच्या टाइम मध्ये वेलोसिटी जास्त असणार, नंतर वेलोसिटी कमी कमी होत जाणार. हाऊ विल इट चेंज. मग कशा पद्धतीने चेंज होते, कशा पद्धतीने चेंज होते तर आपण बघू. तर सुरुवातीला याची व्हेलॉसिटी जास्त होती आणि नंतर व्हेलॉसिटी कमी कमी होत गेली. why doesn't the stone move up at all time. म्हणजे सर्व टाइमवरती स्टोन वरतीच जाते का, कंटिन्यू वरती निघून जाते का स्टोन, तर आपण बघू शकतो की वरती स्टोन एकदम निघून जाणार नाही कायमस्वरूपी. कारण का काही उंचीवर स्टोन खाली येणार. तर याचं कारण सांगू शकतो आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण काय अर्थ प्रत्येक वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते, त्याच्यामुळे वस्तू वरती जाणार. समजा हा पेन आहे, पेन जसं आपण वरती फेकली, आता हे पेन वरती फेकले गेले आणि फेकल्यानंतर पेन वरती चढले, याच्यावर फोर्स सुद्धा आहे. मी वरती फेकणारा फोर्स लावला, अर्थ खालती ओढणारा फोर्स आहे. असा वरचा फोर्स जे फेकलेला कमी कमी होत जाणार आणि खालचा फोर्स वाढणार. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कारणाने एका विशिष्ट उंचीवर जाणार आणि विशिष्ट उंचीवरतून डबल पेन काय येणार, खालती येणार. तर मग why doesn't the stone move up at all time. सर्व टाइम स्टोन जाऊ शकते का, तर नाही. कारण का जास्त उंचीवर जाऊ शकणार नाही. काही उंचीवर गेल्यानंतर खालती येणार ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ. why does it fall down after reaching certain height. ज्यावेळेस एका विशिष्ट अंतरावर गेल्यानंतर ते खाली अर्थ वरती पडत असते. याचं कारण सांगतो आपण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स सतत त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे ही जे स्टोन वरती जातो ते एका विशिष्ट अंतरापर्यंत जातो आणि ते खालचा फोर्स जास्त असल्या कारणाने डबल खालती येतो, पण एका टाइमला याचा फोर्स 0 होत असतो. नंतर बघू तर व्हाट डज इट्स मॅक्सिमम व्हेलॉसिटी डिपेंड. याची जी जास्तीत जास्त व्हेलॉसिटी आहे किती उंचीवर जाणार किंवा किती हाईट आहे, मॅक्सिमम हाईट. व्हाट डज इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड. त्याची उंची कशावर डिपेंड आहे. आता समजा एक स्टोन फेकला 1 किलोमीटर उंचीवर गेला, एक स्टोन घेतला 500 मीटर उंचीवर गेला, एक स्टोन घेतला 250 मीटर उंचीवर गेला, 250 मीटर उंचीवर गेला. तर याचं कारण काय. समजा एक स्टोन आहे एक 1000 मीटर उंचीवर गेला, दुसरा स्टोन सेकंड स्टोन फेकला तर 500 मीटर उंचीवर गेला आणि थर्ड स्टोन मी वरती फेकला ते 250 मीटर उंचीवर गेला. त्याचं कारण असं असते यांचे डिपेंड असते किती हाईट गेन करणार, किती हाईट मिळवणार हे डिपेंड असते. तर हा स्टोन किती हाईट गेन करणार हे डिपेंड असते त्याच्या इनिशियल व्हेलॉसिटीवर. इनिशियल व्हेलॉसिटी जेवढी जास्त तेवढं त्याची रिचिंग हाईट जास्त. आता समजा एक बंदुकीची गोळी आहे, आता बंदुकीची गोळी अशी पकडली आपण आणि वरती फेकल्या गेली, इनिशियल व्हेलॉसिटीवर सांगू शकतो किती उंच गेली ते.
एखादी बुलेट फायर फ्रॉम द गन जर केली तर आपण इथून सांगू शकतो जर इनिशियल वेलोसिटी किती होती आणि किती हाईट कव्हर करणार आपण इथं या फोर्सवर सांगू शकतो. मग शेवटचेच आपल्याला आन्सर नक्कीच मिळाला असेल. ऑन व्हॉट डज इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड. मॅक्सिमम attract every object toward itself because of gravitational force. अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते. अर्थ आहे, अर्थच्या जवळ कोणताही ऑब्जेक्ट असू द्या. आता हा ऍपल होता, हा ऍपल अर्थने अट्रॅक्ट केला होता कुणाकडे, टुवर्ड इटसेल्फ, आणि स्वतःकडे अट्रॅक्ट केला होता. आणि कशामुळे अट्रॅक्ट केला होता, तर एका गोष्टीमुळे सांगू शकतो, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे अर्थने एखादा वस्तू अट्रॅक्ट केलेली आहे, कुणाकडे अट्रॅक्ट केलेली आहे, तर स्वतःकडे अट्रॅक्ट केली आहे. आणि कशामुळे अट्रॅक्ट केली आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे अट्रॅक्ट केली आहे. बघा, अर्थनं कोणतीही वस्तू स्वतःकडे काय अट्रॅक्ट करते, तर अट्रॅक्ट करण्याचं कारण एकच आहे, तर अर्थ त्या वस्तूवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते आणि त्या फोर्सच्या कारणाने ती वस्तू अर्थकडे अट्रॅक्ट होत असते. आता अर्थकडे जे वस्तू अट्रॅक्ट होत असते याचं डायरेक्शन कुणीकडे असते, तर त्या जे वस्तू अट्रॅक्ट व्हायले या वस्तूचं डायरेक्शन कुणीकडे आहे, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. मग याचं डायरेक्शन सेंटर मध्ये काय अर्थचं, जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं की व्हर्टिकली झालं होतं. हॉरिझॉन्टली कोणती वस्तू निघून गेली नव्हती किंवा कोणत्या अँगलने निघून गेली, सरळ खाली येते. सरळ खाली येण्याचं कारण काय, किंवा स्ट्रेट व्हर्टिकली डाऊनवर्ड येण्याचं कारण काय, तर जे सेंटर ऑफ मास ऑफ एन अर्थ ही अर्थ आहे. आणि अर्थच्या मासचा सेंटर, बघा लक्ष द्या, ही अर्थ आहे. या अर्थच्या मासचा सेंटर म्हणजे या पॉइंट पासून या साइडचं, या साइडचं, या साइडचं, म्हणजे हे जे चार साइड केला, फोर साइड केला, तर ऑल साइडचं इक्वल वेट होणार. आणि हा त्या साइडचा सर्व याचा जे सेंटर आहे, मास ऑफ एन सेंटर, हा जो असणार, जो अर्थचा सेंटर आहे, the center of mass of an earth is situated at the center. जे मासचा सेंटर आहे, mass of the earth, mass of the earth is situated कुठे ठिकाण आहे त्याचं, the mass of the earth, the mass of the center of mass of an earth is situated center of the earth. So the gravitational force on any object toward the center of the earth. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्याही ऑब्जेक्ट वरती कुणीकडे असते, तर त्या अर्थच्या सेंटर मध्ये असते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंटर मध्ये का डायरेक्शन आहे, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. म्हणजे सेंटर मध्ये डायरेक्शन काय, त्याचा हा जो सेंटर आहे अर्थचा, तो त्याच्या मासचा सेंटर आहे. जे अर्थचा मास असणार, जे वजन आहे अर्थचं, या वजनाचा सेंटर आहे. कुठे सेंटर आहे, तर अर्थच्या सेंटर मध्ये आहे. म्हणून कोणती वस्तू डायरेक्टेड टुवर्ड, कुणीकडे डायरेक्शन होते, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. because this force on object fall vertically downward toward the earth. मग याच फोर्सच्या कारणाने, because of this force any object downward vertically toward the earth. मग या कारणाने कोणताही ऑब्जेक्ट खाली पडत असते आणि पडते वेळेस कसा पडते, vertically downward toward the earth. म्हणजे आपण इथे एक गोष्ट बघितलेली आहे. कोणती बघितलेली आहे, वस्तू आता ही सोडलेली आहे तर सरळ खाली गेलेली आहे. सरळ खाली जाण्याचं कारणच एक आहे की सेंटर मध्ये उडत असते. आणि अर्थचा सेंटर हा मास, जे अर्थचा मास आहे, या मासचा पण सेंटर तोच आहे.